नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मानसीने जन्माष्टमीची सगळी तयारी केलेली असते. तेव्हा आजी विचारतात की मानसी बाळा, सगळी तयारी व्यवस्थित केली आहेस ना? तेव्हा मानसी म्हणते की हो, तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळी तयारी केलेली आहे. त्यानंतर अभि आणि आकाश दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा आजी म्हणतात की आकाश, भूमीचा पत्ता काही लागला का? तेव्हा आकाश तिच्याकडे फक्त बघतच राहतो. अभि म्हणत असतो की एका ठिकाणी आम्हाला पोलिसांचा फोन आला होता की एका ठिकाणी छापा टाकला जातोय. त्या ठिकाणी आम्ही बघायला गेलो तर तिथे नंतर आम्हाला मेसेज आला की तिथे भूमीचा काही पत्ता लागलेला नाही आहे. तेव्हा आम्ही दोघेही आता घरी निघून आलो. तेव्हा आकाश खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. आजी म्हणत असते की आकाश, टेन्शन घेऊ नकोस. आज जन्माष्टमी आहे ना, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. हे बघ, आता तुला पूजा करायची आहे. तू पूजा कर आणि भूमीसाठी प्रार्थना कर की भूमी लवकरात लवकर सापडू दे. तिच्यावरती जर कुठलं संकट आलं असेल तर ते सुद्धा दूर होईल. तेव्हा इथे आजी म्हणत असते आणि टेन्शन नको घेऊस. तू प्रयत्न करतोयस ना, आणि पोलीससुद्धा आहेत ना तुझ्या मदतीला. ते सुद्धा प्रयत्न करतायत. आपली भूमी नक्की सापडेल. तिने कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आहे. तिच्या बाबतीतसुद्धा कधीच काहीच वाईट होणार नाही आहे. तू काळजी करू नको. तू फक्त आता इथे पूजा करून घे आणि देवाजवळ साकडंसुद्धा घाल. तेव्हा रागिनी म्हणत असते की श्रीकृष्णाची कितीही पूजा करा, देवाची कितीही पूजा करा, पण तरीसुद्धा भूमी तुम्हाला सापडणार नाही आहे. कारण मी तिला अशा ठिकाणी ठेवले ना, तिथून ती कधीही बाहेर येऊ शकणार नाही आहे. तर इथे भूमीला आता कोल्ड स्टोअरमध्ये ठेवलेलं असतं. तिची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. ती आता इथे बेशुद्ध होणारच अशी वेळ आलेली असते. तर इथे आकाशने आता चेंज वगैरे केलेलं असतं. आकाशच्या हातून जन्माष्टमीची पूजा होणार असते. आकाश येथे श्रीकृष्णाला आता पाण्याने अंघोळ वगैरे, दुधाने अंघोळ वगैरे घालत असतो. सगळी पूजा अगदी रीतिरिवाजाप्रमाणे होत असते. एवढं घरावरती मोठं संकट आलेलं असतं तरीसुद्धा त्यातून काहीतरी मार्ग निघावा म्हणून घरामध्ये जन्माष्टमीची पूजा आजीने ठेवलेली असते, जेणेकरून घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण व्हावं आणि तिथे भूमीलासुद्धा बळ मिळावं, तिनेसुद्धा स्वतःची रक्षा करावी, यासाठी आता इथे पूजा केली जात असते. तर इथे भूमीची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते आणि इथे आकाश भूमीसाठी आता प्रार्थना करत असतो, ती सुद्धा मनापासून. तर इथे आकाश आता म्हणत असतो की देवा, मला माहिती आहे तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या भक्ताच्या मदतीसाठी धावून जाता. प्रत्येक वेळी तुम्ही सगळ्यांची मदत केलेली आहे. आता मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि माझ्या भूमीलासुद्धा. माझी भूमी जिथे कुठे असेल तिला सुखरूप ठेवा, तिला बळ द्या आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या दोघांच्याही पाठीशी ठेवा. आम्हाला दोघांना एकत्र आणा, आमची भेट घडवून द्या, अशी इच्छा आता आकाशने देवासमोर व्यक्त केलेली असते. आकाश खूपच जास्त इमोशनल झालेला असतो, कारण भूमीचं अचानक असं गायब होणं त्याला अजिबातच सहन होत नसतं. आधीच त्यांच्या वाईटावरती खूप जास्त माणसं आहेत हे सुद्धा त्याला माहिती असतं, कारण सतत आकाशला, भूमीला मारण्याचा कुणीतरी कट रचत असतं. दोघं जेव्हा हनीमूनला गेलेले असतात तेव्हासुद्धा त्यांच्यावरती हल्लाच झालेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की देवा, नेहमी आमच्याच आयुष्यामध्ये एवढे कठीण प्रसंग का येतात, असा प्रश्न त्याला आता पडलेला असतो आणि त्यासाठी तो आता देवाकडे धाव घेतो आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे असं मागणं मागत असतो. तर इथे आता श्रीकृष्णाचा जन्मदिवस असतो आणि तेव्हाच इथे श्रीकृष्णासारखा माणूस तयार होऊन बसलेला असतो. त्याच्या हातामध्ये बासरीसुद्धा असते. आकाश म्हणत असतो की देवा, तुझ्या बासरीतून जे मधुर स्वर येतात ना, त्याच्यामुळे जगण्याला नवीन आशा मिळते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं दुःख दूर होतं, तसं आमच्यासुद्धा आयुष्यातलं दुःख दूर होऊ दे. हे मधुर स्वर आमच्यासुद्धा कानावरती पडू दे, माझ्या भूमीच्या कानावरती पडू दे आणि तिला लढायला बळ मिळू दे, असं आकाश म्हणत असतो. तर इथे भूमी आता बेशुद्ध होत आलेली असते. तेव्हा आकाश तिला जे काही बोललेलं असतो ते सगळं तिला आठवतं. आकाश म्हणालेला असतो की भूमी, तू माझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाची आहेस. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावरती. तुला जर काही झालं ना तर मला ते सहन होणार नाही. याच्या पुढे मला न सांगता तू कुठेही जायचं नाही आहे. हे बघ, तू काही सुपरवुमन आहेस का? तू नॉर्मलच आहेस ना, त्याच्यामुळे कुठेही जायचं नाही, कितीही कठीण प्रसंग असले तरीसुद्धा. तेव्हा आकाश म्हणत असतो, तुला जर काय झालं ना भूमी, तर ह्या वेळेला तुझ्या आधी मी निघून जाईना, मी जगणार नाही आहे तुझ्याशिवाय. हे शब्द आठवल्यानंतर भूमी आता धाडकन जागी होते. भूमी म्हणते की नाही नाही, मला माझ्या आकाशसाठी जगायचं आहे, मी माझ्या आकाशसाठी जगणार आहे. तेव्हा इथे भूमी आता डोळे उघडते आणि तिला आता जगायचं असतं तिच्या आकाशसाठी, कारण आकाशचं तिच्यावरती खूप जास्त प्रेम असतं. तिला माहिती असतं जर मला काही झालं
तर माझा आकाश जिवंत राहणार नाही आणि त्यासाठी आता मलाच काहीतरी करून इथून बाहेर पडायला हवं. तेव्हा भूमी उठते. तिचं लक्ष आता वायर असतात त्यांच्याकडे जातं. तेव्हा तिला आठवतं जेव्हा पौर्णिमा आणि मानसीचं लग्न असतं तेव्हा त्यांच्याकडे लाईट गेलेली असते. तेव्हा इथे आता वायरमॅन आलेले असतात. ते म्हणतात की हे बघा, तात्पुरती मी वायर आता नीट करून देत आहे, कारण तुमच्या घरामध्ये बहिणींची लग्न आहेत म्हणून. पण आता ह्या 2 वायरी आहेत ना, एकमेकींना लागायला नको, नाहीतर स्पार्कसुद्धा होऊ शकतो. म्हणून मी ह्या वायरींना आता चिकनपट्टी लावून ठेवलेली आहे, असं सुद्धा काका सांगतात. तेव्हा इथे वायरमॅन काकांनी जी काही एक आयडिया दिलेली असते की आता 2 वायरी ह्या वेगवेगळ्या जर एकमेकींना लागल्या तर स्पार्क होऊ शकतो, ही आता गोष्ट भूमीच्या लक्षात राहिलेली असते. आपण याचा वापर करू शकतो. जर या 2 वायरी एकमेकींना लागल्या तर इथे स्पार्क होऊ शकतो आणि जर इथे ह्या लाईट सगळ्या बंद झाल्या तर तात्पुरतं का होईना, पण हे सगळं थंड वातावरण तरी बंद होईल. लाईट जातील पण निदान मला थंड तरी लागणार नाही, असं भूमीला वाटत असतं. आणि इथे काकांनी आता जी आयडिया सांगितलेली असते की ह्या 2 वायरी वेगवेगळ्या जर एकमेकींना लागल्या तर स्पार्क होईल आणि मग इथे लाईटसुद्धा जाऊ शकते, सगळीकडे आग लागेल. तेव्हा इथे भूमी लगेचच प्रयत्नांना सुरुवात करते. भूमी आता तिथे खाली पडलेलं नारळाची जी साळं असतात ती आपल्या हातामध्ये घेते आणि त्यांनी आता स्पार्कच्या ठिकाणी जाऊन तिथे स्पार्क करण्याचा प्रयत्न करत असते. त्या वायरींना ती टच करत असते जेणेकरून एकमेकींना त्या टच व्हाव्यात आणि त्याच्यातून आग बाहेर यावी आणि स्पार्क होऊन सगळं काही बंद व्हावं असं तिला वाटत असतं. कारण थंड असल्यामुळे तिची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. त्याच्यामुळे तिला आता जगणंसुद्धा असह्य झालेलं असतं. त्याच्यापेक्षा मरण तरी बरं असं तिला वाटत असतं. त्यामुळे इथे तिचे प्रयत्न सुरूच असतात. तर इथे आकाश आता सतत फोन करत असतो ऑफिसर्सना आणि विचारत असतो काही पत्ता लागला का माझ्या भूमीचा. तेव्हा इथे मानसी आजी दोघीही जाग्या असतात. आकाश आता पोलिसांना सतत फोन करत असतो. तेव्हा पोलीस म्हणतात की तुम्ही सारखा सारखा फोन का करताय. आकाश म्हणतो की असं काय बोलताय तुम्ही, भूमी माझी बायको आहे, मला तिची काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला काही सापडलं का, काही क्लू मिळाला का यासाठी फोन करतोय ना, तर तुम्ही मला असं का बोलताय. मला माझ्या बायकोची काळजी आहे म्हणून मी तुम्हाला फोन करतोय. पण तुम्हाला जर माझ्यामुळे त्रास होत असेल तर खरंच सॉरी, पण माझ्या भूमीला लवकरात लवकर शोधून काढा. आणि आकाश आता फोन ठेवून पुन्हा इथे देवाच्या समोर येऊन उभा राहतो. भूमीसाठी मनापासून प्रार्थना करत असतो. तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतो. त्यानंतर इथे श्रीकृष्ण बनलेला माणूस आता बासरी वाजतच तिथून येत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की कुणीतरी बाहेर आहे, बासरीचा आवाज येतोय, नक्कीच कुणीतरी बाहेर आहे. तेव्हा इथे भूमी आता स्पार्क करून ती जी काही आग निघते ती एका कपड्यावरती घेते. एका कपड्याला आग लागल्यानंतर ती कपडा तो ओढत ओढत घेऊन येते, जो तिने कपडा इथे केसांना बांधलेला असतो तो कपडा ते आता ओढत ओढत घेऊन येते. तेव्हा इथे आता श्रीकृष्णाचं लक्ष त्या कोल्ड स्टोअरकडे जातं. तेव्हा त्यांना हळूच आता हसायला येतं. तेव्हा इथे आता भूमी प्रयत्न करत असते. ती म्हणत असते वाचवा, कोणी बाहेर आहे का, दरवाजा उघडा प्लीज, कोणी बाहेर आहे का. आणि तो कपडा आणून तिने आता दरवाजापाशी ठेवलेला असतो जेणेकरून बाहेर आग जावी आणि कळावं की कुणीतरी बाहेर अडचणीत आहे. तेव्हा इथे आता भूमीने ते कापड दारापाशी आणून ठेवलेलं असतं. तेव्हा ते माणूस म्हणत असतात की आतमध्ये कोणी आहे का, आग कशी काय लागली. आणि ते आता त्या आगीकडे बघतात आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतात आणि विचारत असतात की कोणी आतमध्ये आहे का, कोणी आतमध्ये आहे का. तेव्हा इथे भूमी आता दरवाजा उघडा असं म्हणत असते. तिने आगसुद्धा जवळपास लावून ठेवलेली असते. तेव्हा आता इथे तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेवढ्यातच बाहेरून आवाज येत असतो की कोणी आतमध्ये आहे का, पण भूमीला आता बोलायची अजिबातच ताकद उरलेली नसते. तेव्हा इथे ते आलेले दादा म्हणत असतात दरवाजा उघडा प्लीज, कोणी आहे का आतमध्ये. आणि ते इथे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतात, पण लॉक असल्यामुळे आणि दरवाजा खोलत नसल्यामुळे त्यांना आता काहीतरी दुसरा विचार करावा लागत असतो. तर इथे रागिनी बसलेली असते. तेवढ्यातच तिथे रघु काका तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येतात. तेव्हा इथे रघु काका म्हणतात की मालकीनबाई. तेव्हा इथे आता लगेचच रागिनी तो ग्लास बाजूला ठेवायला सांगते आणि ती तिच्या कामामध्ये व्यस्त असते. तेव्हा इकडे रघु काका म्हणत असतात की मालकीनबाई, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघा, तुम्ही हवं तर मला मारा, मला शिक्षा द्या. तेव्हा रागिनी म्हणते गप्प बस, जास्त काही बोलत बसू नकोस, जे काही बोलायचं ना महत्त्वाचं ते बोल आणि इथून निघ. तेव्हा रघु काका म्हणत असतात की मालकीनबाई, हे बघा मला माहिती आहे भूमी मॅडमला किडनॅप करण्यामागे तुमचा तर हात नाही आहे ना. तुम्ही त्यांना जिथे कुठे ठेवले ना, प्लीज त्यांना सोडून आणा ना तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणते काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का.
तेव्हा रघु काका म्हणतात की मला सगळं काही कळतं आहे. हे बघा मला माहिती आहे तुम्हीच मालकीनबाईंना कुठेतरी डांबून ठेवलेलं आहे. त्यांना सोडवा. त्यांनी खरंच तुमचं काही वाईट केलेलं नाही आहे. आकाश बाबा आणि भूमी मॅडम दोघेही खरंच खूप चांगले आहेत. त्यांना तुम्ही काही करू नका. हवं तर तुम्हाला हे जे काही हवं आहे ना ते सगळं घ्या. पण त्या दोघांना सोडा. पोरांची या सगळ्यामध्ये खरंच काही चूक नाही आहे हो. तेव्हा इथे रघु काका म्हणतात मी तुमच्यासमोर हात जोडतो पण मालकीनबाईंना सोडा. कारण आकाश बाबा त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा तुम्ही त्या दोघांनाही सुखाने संसार करू द्या, एकत्र जगू द्या. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते रघु तुझी हिंमत कशी झाली रे माझ्याबरोबर असं बोलायची. आणि तुला वाटलंच कसं की भूमीला मी किडनॅप केलं आहे. माझ्यामुळे हे सगळं घडतंय असं वाटतंय का तुला. तुझ्याकडे काही पुरावा आहे का की भूमीला मी किडनॅप करून ठेवले. आहे का तुझ्याकडे पुरावा. तेव्हा रघु काका म्हणतात नाही माझ्याकडे पुरावा नाही आहे पण मला माहिती आहे हे काम तुमचंच आहे. तेव्हा रागिनी म्हणते की रघु अरे तुझा काटा काढायला आहे ना 2 मिनटं नाही लागणार मला. घरामध्ये आता सगळे माणसं आहेत ना म्हणून तू वाचलंयस कळलं का तुला. नाहीतर 2 मिनटं नाही लागणार तुझी जीभ बंद करायला. आणि कोणाला काही सांगायचं नाही कारण काही सिद्ध करू शकणार नाही आहेस तू कळलं ना. तेव्हा आता माझं नाव जर पुन्हा तोंडामध्ये घेतलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. एवढ्या वेळा तुला समजावून देखील तुझी अक्कल ठिकाणावरती आलेली नाही आहे का असं आता रागिनी म्हणत असते. रागिनी म्हणते की लवकरात लवकर या भूमीचा खेळ संपवायला हवा. सगळे लोक तिच्या बाजूने आहेत. जर ती जिवंत राहिली आणि तिने सांगितलं की हे सगळं मी घडून आणले तर माझं काही खरं नाही असं सुद्धा रागिनी म्हणत असते. रागिनी अभिच्या रूममध्ये येते आणि म्हणत असते काय झालं आहे तुमचं. आता त्या भूमीचं काय करायचं आहे ते लवकरात लवकर सांगा. भूमीची काय अपडेट्स आहे मला सांगा ना. तेव्हा अभि म्हणत असतो आई अपडेट्स अजून मलासुद्धा भेटलेल्या नाही आहेत. हे बघ मी आता तिथेच चालू आहे. मी तिथे जातो त्या भूमीला तिथून घेऊन दुसरीकडे कुठेतरी जातो. तू अजिबात काळजी करू नकोस. आज तिचा खेळ संपलाच म्हणून समज. रागिनी म्हणत असते की तिला तिथून घेऊन दुसरीकडे निघून जा. आणि अशी तिची विल्हेवाट लावा ना की कुणालाही सापडली नाही पाहिजे. कुठेतरी डोंगरावरून वगैरे तिला ढकलून द्या. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते आणि हे पौर्णिमा 2-3 साड्यांचा बंदोबस्त करा पांढऱ्या साड्यांचा. तेव्हा पौर्णिमा म्हणते का. तेव्हा रागिनी म्हणते अगं तुझी लाडकी बहीण आता निघून गेल्यानंतर आपल्याला दुःख तर व्यक्त करायला पाहिजे ना. मग साड्यांची तर ते सुद्धा पांढऱ्या साड्यांची खूप मदत होते म्हणून. तेव्हा इथे आता दरवाजा तर उघडा असतो तरी इथे अभि आता बघायला जात असतो की दरवाजा बंद आहे ना, ती भूमी आतमध्ये आहे ना, ती मेली असेल ना, असे असंख्य प्रश्न त्यालासुद्धा असतात. तेव्हा आता अभिची गाडी आल्यानंतर त्याचं लक्ष जातं तर काय इथे दरवाजा कुणीतरी तोडलेला असतो आणि आता दरवाजा तोडल्यामुळे आता भूमी आतमध्ये नसते. अभि आपलं तोंड वगैरे लपून आलेला असतो जेणेकरून भूमीने त्याला ओळखू नये म्हणून. पण इथे आता त्याचा काही उपयोग होत नाही कारण भूमी तिथे नसतेच. अभि सगळीकडे तिला आवाज देतो पण भूमी काही कुठे त्याला सापडत नाही. त्याच्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो अरे ही मुलगी इथूनसुद्धा कशी काय पळून गेली. तेव्हा इथे आता डॉक्टरांकडे आता श्रीकृष्ण बनलेले माणूस घेऊन आलेले असतात भूमीला. तेव्हा इथे भूमीला आता व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते. सलाईन वगैरे इंजेक्शन सगळं काही तिला व्यवस्थित दिलं जातं. तेव्हा भूमी म्हणते मी इथे कशी. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात तुम्हाला इथे हे घेऊन आलेले आहेत. तेव्हा ते सर दुसरे कोणी नसून आता ते असा श्रीकृष्ण बनलेले माणूस. त्यानंतर इथे भूमी त्यांच्याकडे बघतच राहते आणि तिला जणू काही असं वाटत असतं की श्रीकृष्णच तिला वाचवायला आले होते की काय. त्यांनीच तिला पुनर्जन्म दिलाय की काय असं आता भूमीला वाटतं. तर इकडे जेव्हा भूमी आवाज देत असते तेव्हा दरवाजा उघडता येत नसतो कारण दरवाजा खूपच जास्त हा पॅक झालेला असतो. त्याच्यामुळे तो अजिबात उघडायला देखील तयार नसतो. त्यानंतर इथे आता एक कटर मशीन असते. तेव्हा ते दादा ती कटर मशीन आपल्या हातामध्ये घेतात. लाईट वगैरे चालू करून आता इथे जो लॉक केलेला असतो तो सुद्धा आता काढून टाकतात. तेव्हा इथे दादांनी आता भूमीचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे इथे भूमी त्यांच्याकडे बघत राहते. तिला आता वाटत असतं की जणू काही श्रीकृष्ण तिथे येऊनच तिची मदत केलेली आहे आणि त्यामुळे भूमीला इथे आता खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि तिच्या प्रकृतीमध्ये सुद्धा आता सुधारणा झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता रस्त्याने धावत पळत जात असते तर इथे रघु काका प्रत्येक माणसांना विचारत असतात की तुम्ही आमच्या मालकीनबाईंना बघितलंत का आणि मोबाईलमध्ये फोटो दाखवत असतात. तर इथे आता नाही असंच उत्तर येत असतं. तेव्हा रघु काका म्हणत असतात की आई योगेश्वरी अगं आमच्या मालकीनबाईंना वाचव गं. मालकीनबाई लवकरात लवकर घरी येऊ दे. तरी त्या आकाश आता भूमीला शोधायला जात असताना भूमी अगदी त्याच्या गाडीच्या बाजूने धावत जाते.
त्यानंतर इथे आता खूप मोठा एक टेम्पो येतो आणि भूमीला रघुकाका बाजूला करतात आणि स्वतः त्या टेम्पोच्या पुढे येतात. त्यामुळे इथे रघुकाकांचा खूप मोठा अपघात झालेला असतो. भूमीसुद्धा दगडावरती पडलेली असते, तिच्या डोक्याला मार लागतो. त्यानंतरला आता रघुकाका भूमीला सांगत असतात की आकाशबाबांच्या आईवडिलांच्या मागेसुद्धा रागिनी मॅडमचाच हात आहे, त्यांच्यामुळेच त्या दोघांचा जीव गेलेला आहे. हे सत्य आता भूमीला कळल्यानंतर ते सत्य आकाशने सुद्धा ऐकलेलं असतं.